मला त्या डॉक्टरने एका आपल्या आठवल्याने एक गोष्ट सांगितली. म्हणजे गोंदवल्याचा एक मनुष्य यांच्याकडे आला. यांना माहिती नाही, त्याला अन्न नलिकेचा कॅन्सर झालेला होता. डॉक्टरला माहिती नाही की हा तिकडचा. तो आला म्हणाला, डॉक्टर तुम्ही गोंदवल्यात जाता, मी गोंदवल्याचाच आहे आणि मला हा असा झालेला. तो काय म्हणाला, ही वाटा अशी, महाराजांच्या कृपेने मला हा कॅन्सर झालेला आहे. आठवलं त्यांनी सांगितलं, महाराजांच्या कृपेने मला कॅन्सर झालेला आहे, माझे किती दिवस आहेत ते सांगा. डॉक्टरला विचारतोय. तो डॉक्टर म्हणले, वो काय महिना 2 महिने जातील, नाही 8-15 दिवस लागतील, एवढंच ना म्हणाले. आणि इतक्या शांतपणे होता तो गेला. तिने ऐकलं, पुढे 3 वारांनी गेला तो. पण ही जी त्याची भाषा आहे हा परमार्थ आहे की त्यांच्या कृपेनं मला कॅन्सर झालेला आहे. म्हणजे पासच मिळाला की नाही, कॅन्सर झाला म्हणजे आला मृत्यू. असं असताना सुद्धा त्या परमेश्वर स्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव इंटॅक्ट राहणं, जशीच्या तशी राहणं, हे त्यांना सांगायचं. त्याचा तो जो श्लोक आहे तो सांगतोच मी आपल्याला, पण हे बाकीचं निरूपण आहे का? मग घरी झाल्यावर वाचा, आपण दावर हव्या म्हणजे कळेल. जरा मनाच्या विरुद्ध झालं तर आपण आपल्या गुरुला दोष देतो, देवाला दोष देतो. किती शुद्र बनतो मला सांगा. अहो दुसरं मी असं विचारतो, एवढ्या विश्वामध्ये किती माणसं आहेत, अशा सगळ्या याच्यामध्ये त्याचं लक्ष तुमच्या त्याच्याकडे आहे का? तुम्हाला कशी शिक्षा द्यावी? पुष्कळ स्त्री पुरुष विचारतात, अहो देव रागावलाय का? अरे तो जर रागवायला लागला तर ठाण्याला पोचवावं लागेल. म्हणजे ठाण्याला म्हणजे हे याच्यामध्ये ठाण्या गावात नव्हे, तुरुंगात पोचवावं लागेल, वेड्यांच्या इस्पितळामध्ये. कारण सगळं आम्ही तसंच वागणार. त्याला काय दुसरा धंदा नाही? नाही, तू करतोस ते बरोबर आहे, तुझं चुकेल कसं, मग तू परमात्मा कसं, नाही का? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगून मग म्हणाले, ही जी माया आहे, ही शक्ती आहे, ही दैवी आहे, दैवी ईश्वराची शक्ती आहे ही. आणि ही दुरत्य आहे, ही ओलांडणं फार कठीण आहे. मग कोण पलीकडे जातो याच्या? मामेव ये प्रपद्यन्ते, मला जे शरण जातात, मायाम एताम तरंतिते, ही माया ते तरून जातात. बरं का? आता मी ते ओयू असतो एकची लीला तरले, या सगळ्या मायेच्या खटपटामध्ये एकच तिला करून गेले, जे सर्व भावे मज भजले. मला जे खरोखर मनापासून बसतात. भजणे म्हणजे काय? संस्था माझे भज टू वर्शिप, पूजा करणं नाही. भज म्हणजे आश्रय घेणे. आश्रय म्हणजे मला आधार असेल तर तुझा आहे, याचं नाव आश्रय आहे. आपण जेव्हा उन्हामध्ये असताना झाडाखाली जातो, झाडाचा आश्रय घेतो, म्हणजे त्या उन्हापासून रक्षण व्हावं म्हणून तिथे जातो. तसं जीवनामध्ये माझी जी संकट आहे, त्या संकटामधून मी पार पडावं म्हणून ज्याचा आधार घेतो त्याला आश्रय असो. बरं, ते आश्रय नाही. त्याच्या अलीकडचे मी सांगणार आहे थोडं, पण ते लक्षात ठेवा बरं का. तेव्हा ते एकच माणसं अशी आहेत की ते म्हणले, त्यांना आईलीच थडी सरले माया जळ. त्यांना म्हणले मायाचं नदी नाही, अलीकडच्या तीरावरती तरून गेले, त्यांना माया नाहीच म्हणाली. कारण परमात्मा स्वरूपाचंच ते एक रूप आहे असं म्हटल्यानंतर मायेचा प्रश्नच राहत नाही का. तेव्हा हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता म्हणाले, हे तरुण जाण्याकरता निर्णय लोक जो प्रयत्न करतात त्या प्रयत्नाचे वर्णन चालू. ते काय म्हणतायत, एक नवलावो जो जो कीजे तरुणो पावो तो तो अपाव हो येते ऐक. ही माया तरुण जाण्याकरता जो जो उपाय आपण करावा तो घातकच होतो. आणखी त्याचं कारण सांगाय, शक्ती आहे की मी उपाय करणार म्हणजे शक्तीनच करणार. ही शक्ती माझ्यापेक्षा अनंत कोटी जबरदस्त आहे. तेव्हा आपल्या शक्तीला केव्हा खाऊन टाकते असा नियम नाही. याला मानसशास्त्रामध्ये फार छान म्हणतात. आपण आपल्या शक्तीनं अडवू पाहतो, निरोध करायला पाहतो, दाबायला पाहतो, म्हणजे याला रिप्रेशन असं म्हणतात. तुम्ही अगदी हा अनुभव घ्या.
मी एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक बाई होत्या, चांगली बाई बरं का, त्या रामनवमीला 9 दिवस अध्यात्म रामायणाचा पाठ करायचा आणि मौन बोलायचं नाही असं त्यांचं असेल. काय झालं, रामनवमीच्या उत्सवाला मी गेलो तेव्हा जुनी गोष्ट आहे, रामनवमी झाली आणि संध्याकाळी बाई भेटायला आल्या. अरे 2 तास माझा खाल्ला त्याने, काय बोलणं बरं का. तर मी सहज म्हणलं, बाई तुम्ही थकला नाही का? नाही म्हणले, 9 दिवस मौन होतो ना त्याच कारण. या की मी प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी दाबलेलं ना, आणि खरं मौन नाहीच, ते दाबून ठेवलेलं, आज बोलणं चालूच आहे. मग गांधींच्या सारखं होतं, मंडे सोमवार त्यांचा मौनाचा दिवस, पण लिहून दाखवायचे नाही का. हे कसलं मौन आहे, दाबणं आहे. तर शक्तीच असं होतं, आपण शक्तीला रूपांतरित न करता दाबून ठेवतो. असं होतं ना, पाणी दाबलं म्हणजे उफाळून येतो, भोपळा दाबला म्हणजे उफाळून येतो, तशापैकी स्थिती होती ती आहे. त्याचं रूपांतर करणं हे भक्तीचं काम आहे. निरोध म्हणजे असंच होत.